एक महत्त्वाची बातमी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात रुग्णांना रिपोर्ट मिळत नसल्याने उपचाराअभावी मृत्यू होत असल्याच्या घटना समोर येत आहेत। सिटी स्कॅन एमआरआय रिपोर्ट मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत। एका रुग्णाला योग्य ते उपचार मिळू शकले नाहीत। इतकंच नाही तर मृत्यू होऊन 1 महिना उलटला तरी देखील सिटी स्कॅनचा रिपोर्ट रुग्णाच्या नातेवाईकांना मिळालेला नाही। ही गंभीर बाब समोर आली आहे। राजाराम कांबळे असं मृत व्यक्तीचं नाव आहे। मंत्र्यांनी फोन करूनही चौकशी समिती कोणतीही माहिती देत नसल्याने नातेवाईक त्रस्त आहेत। आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। हा सगळा प्रकार नेमका काय आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। कोल्हापूरचा गोरगरिबांचा दवाखाना म्हणून ओळखला जाणारा सीपीआर रुग्णालय, या सीपीआर रुग्णालयामध्ये खरं तर रुग्णांच्या अनेक तक्रारी ज्या आहेत त्या पाहायला मिळतात। त्याच्यामध्ये विशेषतः सिटी स्कॅनचा रिपोर्ट असेल, एमआरआय असेल, अशा अनेक रिपोर्ट जे आहेत ते रुग्णालय वेळेवर देत नाही। त्यामुळेच एखाद्या रुग्णाला उपचार जे आहेत ते वेळेवर होत नाहीत, अशा पद्धतीच्या तक्रारी वाढताना पाहायला मिळतात। मात्र सध्या एक प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे कोल्हापुरातले। या प्रकरणामध्ये एका रुग्णाला सिटी स्कॅनचा रिपोर्ट जो आहे तो लवकर दिला नाही, मात्र दरम्यानच्या काळामध्ये या रुग्णाचा मृत्यू झाला। इतकी गंभीर बाब असतानाही या सीपीआर रुग्णालयामध्ये याची दखल जी आहे ती घेतली जात नाहीये। तब्बल 1 महिना झालं या रुग्णाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, का झाला, सिटी स्कॅनचा रिपोर्ट नेमका काय झाला याबाबत अद्याप कुठली माहिती मिळाली नाही। हेच नातेवाईक जे आहेत ते आपण पाहायला मिळतोय, हे रुग्णाचे चिरंजीव आहेत। काय नेमकं कधी तुमच्या वडिलांना ऍडमिट केलेलं, काय नेमकं सांगितलं? 7 जून 2026 एक महिना झाला आज अखेर। ते माझं वडील सायकलवर पडले होते आणि पडल्यानंतर त्याच्या डोक्यावर म्हणजे मार झाला, सामान्य शंका होती। आम्ही सीपीआरमध्ये रात्री 9:30 वाजता घेऊन आलो आणि घेऊन आलो डॉक्टर काय म्हणाले आपण ऍडमिट करूया, ठीक आहे। त्यांची प्रोसेस चालू झाली। त्यानंतर 9:30 वाजता ऍडमिट केलं, त्यांनी काय म्हटलं की सिटी स्कॅन करावं लागलं, करा म्हटलं। मग सिटी स्कॅन रात्री आम्ही 12:15 10:30 वाजता ऍडमिट केला। मग त्यांनी काय म्हटलं रिपोर्ट बघून आम्ही पुढची ट्रीटमेंट चालू होतो। मग ठीक आहे म्हटलं। त्यानंतर म्हणजे ट्रीटमेंट चालू राहिली आणि आम्हाला काय माहिती की 2 दिवसांत मला रिपोर्ट दिला सिटी स्कॅनचा। मग ठीक आहे म्हटलं। मग त्यानंतर आम्ही 3ऱ्या दिवशी गेलो की मॅडम आता मला रिपोर्ट वगैरे द्या, त्या सिटी स्कॅनवाला असं बोललो आम्ही। ते म्हटलं अजून काय रिपोर्ट तयार झाला नाही। 4थ्या दिवशी गेलो तर देखील नाहीत। मग डॉक्टरांना आम्ही सांगितलं डॉक्टर म्हणजे असं सिटी स्कॅनचं कसं काय तिकडे घ्यायला मला पाहिजे। ठीक आहे। आम्ही गेल्यानंतर त्याच्या 5व्या दिवशी झाला काय त्या ठिकाणी सिटी स्कॅनचा रिपोर्ट हा मिळाला नाही। मग 5व्या दिवशी संध्याकाळी म्हणजे 5:45 दरम्यान आमचं वडील वारलं, तर देखील आम्हाला रिपोर्ट हा शेवटचा मिळाला नाही। आज देखील म्हणजे आजपर्यंत एक महिना झाला तर देखील आम्हाला सिटी स्कॅनचा रिपोर्ट हा मिळाला नाही। आणि म्हणजे तिथं एक कसं आलं की एक सिटी स्कॅनचा रिपोर्ट आम्ही काय मागलो होतो तेव्हा पेशंटची कंडिशन भरपूर कंडिशन क्रिटिकल आहे आणि आम्हाला द्या। ते काय वाटलं मी बाहेर पेशंट हलवू शकतोय, तरी देखील तिने आम्हाला द्यायला दिरंगाई केली आणि त्यांच्या असल्या हलगर्जीपणामुळे आमचा वडील म्हणजे वारलं जमायचं। तुम्ही याचा सगळा आढावा देखील घेताय, कोणाकोणाकडे आपण तक्रार केली? आता आम्ही सगळी अधिष्ठा सुरुवातीला सर मी छत्रपती प्रेमळ राजे या रुग्णालयामधले हा डिपार्टमेंट आपला रेडिओलॉजिस्ट म्हणजे सिटी स्कॅनचा जी विभाग आहे त्याचा पहिला मी जाहीर निषेध करतो। कारण का ही जी गलतान कारभार सुरू झालेला आहे हा सिटी स्कॅनच्या बाबतीत, आज ही राजाराम महादेव कांबळे यांचा आज जवळपास 7 तारखेला ऍडमिट असताना 12 तारखेला मृत्यू होतो। 5 दिवसामध्ये हा कालावधीमध्ये त्यांना सिटी स्कॅन देखील रिपोर्ट त्यांनी दिला नाही, ही दुर्दैवी बाब आहे। परंतु ही शाहूनगरीमध्ये हा असं घडू नये कदापि। परंतु आम्ही हा पूर्णपणे वैद्यकीय परिषद मुंबईला आम्ही ही पत्र पाठवलेलं आहे। कारण का त्यांनी कोणतेही दखल घेत नव्हते। समिती गठीत केली डीन सरांनी, विशेष सरांनी, परंतु त्यांना आम्ही सांगितलं परंतु उच्चस्तरीय तुम्ही आणि स्वतंत्र आणि निष्पक्ष असलं पाहिजे। ह्या माध्यमातून आम्ही सर्वांना आम्ही पत्र व्यवहार केले, जिल्हाधिकाऱ्यांना केलो आणि आपले SP साहेबांनी केलो, बरेच लोकांना आम्ही केलो आणि मुंबईला पण पाठवले आम्ही, वैद्यकीय परिषद मुंबई यांना पण। सर त्यांनी शेवटी आपले डॉक्टर शानबाग सरांच्या माध्यमातून त्यांनी अध्यक्षीच्या माध्यमातून त्यांनी समिती स्थापन केली। समिती गठीत केल्यानंतर आम्ही काय केलो की ठीक आहे आम्ही तिथे गेलो, परंतु हा प्रोसिडिंग पण त्यांचा हा पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने असं माझ्या दृष्टिकोनात आढळून आले। परंतु आम्हाला हा एक घरातल्या घरातच हा चौकशी समितीने नेमलेला आहे, परंतु आम्हाला तो मान्य नाही आणि एक निष्पक्षाने एक पारदर्शक असल्या पाहिजे। ह्या माध्यमातून आम्ही येत्या 13 तारखेला आम्ही अमरण उपोषणचा इशारा आम्ही दिलेला आहे। आरोग्य मंत्र्यांकडे जो गोरगरिबांचा दवाखाना ओळखला जातो तो शासकीय दवाखान्यात ही परिस्थिती असेल तर मात्र बेभरोसे पद्धतीने सगळं कारभार सुरू आहे असंच कुठेतरी म्हणावं लागेल। हा सगळा प्रकार आहे सीपीआर रुग्णालयातला। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।